इंडिव्हिज्युअल वाढ ते झिरो करा, ब्लू झिरो करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचं रविवारच्या या महाभारत सत्रामध्ये स्वागत आहे. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा हिरमोड झाला असेल. आज सखीनाथ प्रभू नाही आहेत, तर त्यांचं तिकडे पुण्याला मिलेट फेस्टिवलचा प्रोग्राम आहे, त्याच्यामुळे प्रभूजी त्या प्रोग्राममध्ये बिझी आहेत. पण प्रभूजींची इच्छा होती आणि आमचं असं ठरलं पण होतं की महाभारत कथा सुरू ठेवायची. तर त्याच्यामुळे आज आपण भाग 17 यावर चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण थोडा वेळ कीर्तन करू. जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी. गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन ब्रज जनरंजन, यशोदानंदन ब्रज जनरंजन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी. जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी. गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन ब्रज जनरंजन, यशोदानंदन ब्रज जनरंजन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी. जय राधा माधव कुंज बिहारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jayo Radha Damodar, Radha Damodar Radhe. Jayo Radha Damodar, Radha Damodar Radhe. Jaya Gauranitai, Gauranitai, Jaya Gauranitai. Jaya Gauranitai, Gauranitai, Jaya Gauranitai. Jaya Jaya Prabhupada, Jaya Jaya Prabhupada, Jaya Jaya Prabhupada. श्री हरिनाम संकीर्तन की जय। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च
श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमा ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते सप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर महाभारत कथा भाग 17 यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मागच्या सत्रामध्ये 16व्या सत्रामध्ये श्रीमान सखीनाथ प्रभू यांनी खांडव वन याचं दहन, मयासुराला जीवनदान, त्यानंतर त्याच्याद्वारे मया भवनाची निर्मिती आणि यानंतर नारद मुनी पुन्हा पांडवांना खास करून युधिष्ठिर महाराजांना उपदेश करण्यासाठी येतात आणि राजसूय यज्ञ करण्याबाबत ते उपदेश करतात। त्याचबरोबर त्याच्या पुढचे जे काही अध्याय आहेत महाभारतामध्ये त्याला राजसूय यज्ञ आरंभ पर्व असा त्याचा उल्लेख आहे, ज्यामध्ये राजसूय यज्ञ करण्याच्या प्रारंभाची जी काही चर्चा आहे या पर्वामध्ये त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते। तर आजच्या या सत्रामध्ये आपण हे पाहणार आहोत की युधिष्ठिर महाराज कशा प्रकारे सर्व मंत्रीगणांचा, आपल्या बंधूंचा, इतर मुनिजनांचा आणि खास करून भगवान श्रीकृष्णांचा सल्ला घेतात राजसूय यज्ञ करण्याच्या दृष्टिकोनातून। आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण विविध गोष्टींचं मार्गदर्शन करून त्यांना राजसूय यज्ञ करण्यासाठी प्रेरित करतात। त्याचबरोबर भीम, अर्जुन हे देखील प्रोत्साहित करतात। आणि मग नंतर आपण जरासंध याचा जन्म याबद्दलची कथा आपण इथपर्यंत आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण पाहायला गेलं तर युधिष्ठिर महाराज हे राजसूय यज्ञ करण्यासाठी पात्र का होते असं नारद मुनींना वाटलं। तर याच्याबद्दल वैशंपायन मुनी सांगतात की कशा प्रकारे सर्व प्रजेला ते पुत्रासमान पाळत होते, कधीही त्यांनी दुजाभाव केला नाही। आपण भागवतामध्ये पण पाहतो, श्लोक येतो, कामम वर्ष पर्जन्य सगाम शिशिचू व्रजः। त्यामध्ये उल्लेख येतोय की कशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांच्या राज्यामध्ये अशा प्रकारचं त्यांचं शासन होतं की पाऊस जर जसा प्रकार पडून जमीनचं सिंचन होतं तसं त्यांच्या राज्यामध्ये गायी एवढ्या सुखी होत्या, गायी दुधाद्वारे सिंचन करायच्या जमिनीचं, म्हणजे जमीन दुधाने भिजलेली असायची। म्हणजे किती विषय आश्चर्यकारक गोष्ट आहे, आपण फक्त ही कल्पनाच करू शकतो।
आज आपल्याला परिस्थिती अशी आहे की शुद्ध दूध मिळणं पण थोडंफार कठीण झालेलं आहे. पण त्या काळामध्ये युधिष्ठिर महाराजांच्या अशा शासनामुळे, प्रशासनामुळे वास्तविक रूपामध्ये सर्व प्रजा, एवढंच नाही तर गायीसारखे म्हणजे इतर पाळीव पशु देखील अतिशय सुखी होते. आणि त्यामुळे ते प्रजेला पुत्रासमान पालन करायचे. आणि एक सीझन बदलला की त्यानंतर मागच्या सीझनमधून जो कोणी ज्याला कर द्यायचा असेल किंवा काय असेल, तर बऱ्याच जणांचा कर राहिला असेल तर त्याला ऋणमुक्त करायचे. ते परत धरायचे नाही की नाही बाबा तुझा पहिला एवढा राहिलेला तो भर, मग ह्या वर्षाचं बघू. तर नाही, सगळ्यांना ऋणमुक्त करून टाकायचे. ज्या ज्या गरजेच्या वस्तू लागतील प्रजेला त्या सर्व प्रदान करत राहायचे. अशा प्रकारे त्यांचं सर्व कार्य चालू होतं. आणि खास करून या ठिकाणी उल्लेख येतो की कसे हे 5 भावंड प्रजेच्या संरक्षणासाठी सदैव कार्यरत होते. तर पहिलं म्हणजे आपण पाहतो युधिष्ठिर महाराज हे सर्व प्रजेला आपले आत्मीय जनासमान पाहायचे. आणि भीमसेन जे आहेत हे बलशाली असल्यामुळे सदैव सर्व प्रजेचं रक्षण करण्यास कार्यरत असायचे. अर्जुन यांचा सव्यसाची अर्जुन असा उल्लेख केलेला आहे. सव्यसाची अर्जुन म्हणजे जे अतिशय निपुण होते धनुर्धर विद्येमध्ये. तर हे शत्रूंच्या संहारामध्ये कार्यरत असायचे. म्हणजे येणाऱ्या शत्रूंनी कोणी प्रजेला हानी करू नये. बुद्धिमान सहदेव असा उल्लेख येतो. सहदेव अतिशय बुद्धिमान होते आणि ते आपल्या प्रजेला धर्माचा उपदेश करायचे. आपण भागवतामध्ये देखील पाहतो की राजा पृथू महाराज यांच्या त्या विशेष काही जे अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये एक अध्याय आहे तो की त्या ठिकाणी पृथू महाराज सर्व प्रजेला उपदेश करतात की कसं तुम्ही धर्म तत्वाचं आचरण करून आपलं जीवन जगलं पाहिजे. तर ह्या प्रकारे सहदेव देखील धर्माचा उपदेश करतात. आणि नकुल यांचं वर्णन येतं की ते विनयपूर्ण सर्वांशी आदान प्रदान करायचे. तर या प्रकारे आपण बघतो की वास्तविक रूपामध्ये युधिष्ठिर महाराज हे जरी स्वतः धर्मराज होते आणि ते सर्व गुण संपन्न होतेच, तरी देखील ते आपल्या सर्व भावंडांसमवेत सर्व राज्याचा सुंदररित्या असा कारभार चालवत होते. म्हणजे त्यांच्यातली ही एकजुटता जी होती तीही अतिशय प्रशंसनीय होती. आणि जरी युधिष्ठिर महाराज एकटेच सक्षम होते या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, तरी देखील त्यांनी हा जो कार्यभार आहे आपल्या भावंडांना देखील वाटला होता. कुठे त्यांनी स्वतःकडे सगळं श्रेय घेतलं नाही. ही एक त्यांची गुणवत्ता होती, राजसूय यज्ञ करण्यासाठी पात्रता. की त्यांनी कधीही असा दंभ दाखवला नाही की मीच फार श्रेष्ठ आहे, मीच सगळ्यात महान आहे. त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं जी प्रजा होती ही कलहशून्य, निर्भय, कलहशून्य. हा विचार करा, त्यांच्यामध्ये भांडणं होत नव्हती प्रजेमध्ये. कलहशून्य, निर्भय, स्वधर्मपरायण आणि उन्नतशील. उन्नतशील म्हणजे काय की आपल्या जीवनाच्या उन्नतीचा विचार करणारी लोक होती ही. केवळ कुत्र्या मांजऱ्याप्रमाणे जगण्यासाठी त्यांचं जीवन नव्हतं. तर अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये सदैव राहत होते. आणि याचबरोबर आपण बघतो की अजून एक गुण जो युधिष्ठिर महाराजांचा इथे दिसून येतो की ते या राजसूय यज्ञ करण्यासाठी का पात्र होते, का सम्राट बनण्यासाठी पात्र होते. तर सर्वसाधारण आपण ह्या जगामध्ये, आजच्या जगामध्ये पाहतो की एखाद्या व्यक्तीला त्या राजनेत्याचं पद प्राप्त करायचं असतं आणि त्यासाठी तो फार मोठी धडपड करतो. वेगवेगळ्या प्रकारे गोडीलाडी, पैशाची हे देणं इत्यादी गोष्टी करून मग तो कुठेतरी राजनेता बनण्याचे पहिले तर त्याला तिकीट मिळतं, मग मतदान होतं आणि मग कदाचित त्याला मत मिळाले तर मग तो राजनेता बनतो. तर एवढी सगळी त्याला बॅकग्राऊंड तयारी करायला लागते, तेव्हा कुठे तो राजनेता बनतो. पण युधिष्ठिर महाराज सर्व गुण संपन्न असून देखील ते काय विचार करतायत की नाही, मला वाटतंय की ह्याच्यात मी जरी नारद मुनींनी सांगितलंय की राजसूय यज्ञ तुम्ही केला पाहिजे, तरीही मी हा एकटा निर्णय कसा काय घेऊ. आणि म्हणून ते सर्व मंत्र्यांची सल्ला मसलत करण्याचा विचार करतात. आपल्या राज्यामध्ये असलेले मुनिजन असतील किंवा आपले स्वतःचे बंधू, म्हणजे बाकी 4 पांडवांचा सल्ला मसलत करण्याचा विचार करतात. आणि अशा प्रकारे आपण बघतो की
युधिष्ठिर महाराज सगळ्यांना राज्यामध्ये एकत्रित करून, राजसभेमध्ये एकत्रित करून हा विचार त्यांच्या पुढे मांडतात की असं असं नारद मुनींनी आपल्याला उपदेश दिलेला आहे राजसूय यज्ञ करण्याचा, त्याच्या बाबतीत तुमचं सगळ्यांचं मत काय आहे. आणि निश्चितच बाकी सर्व ऋषी मुनी असतील तर हे सर्व युधिष्ठिर महाराजांचं गुणगान करत हाच मुद्दा मांडतात की नक्कीच तुम्ही राजसूय यज्ञ केला पाहिजेत. आणि मग त्याचबरोबर सर्व भावंड, पांडू पुत्र हे देखील या गोष्टीला म्हणजे संमती देतात. आणि असे सगळे उत्तर ऐकल्यानंतर युधिष्ठिर महाराजांच्या मनामध्ये काय चाललंय हा परत पाहण्याचा विचार आहे. जरा अशा प्रकारच्या गोष्टी जर आपण आपल्या जीवनात घडल्या तर आपण लगेच म्हणतो हा मी तेच विचारच करत होतो की मी राजसूय यज्ञ करण्यासाठी आहेच पात्र, हेही सांगतातच आहेत. पण वास्तविक रूपामध्ये युधिष्ठिर महाराज काय विचार करतात की भगवान श्रीकृष्ण ह्यांचा सल्ला सगळ्यात महत्वाचा आणि मोलाचा आहे. आणि वास्तविक रूपामध्ये हे माझे आराध्य दैवत आहेत आणि म्हणून मनोमन ते भगवान श्रीकृष्णांचं चिंतन करतात की भगवान श्रीकृष्णांचं या बाबतीत काय मत आहे हे मला जाणणंही महत्वाचं आहे. आणि म्हणून लगेच आपले जे दूत असतात इंद्रसेन यांना ते द्वारकेला पाठवतात भगवान श्रीकृष्णांना आवाहन करण्यासाठी, त्यांना इथे आमंत्रित करण्यासाठी. तर त्या ठिकाणी वर्णन येतं की युधिष्ठिर महाराज मनामध्ये विचारून करून म्हणतात सर्व लोकात परम मत्वा जगाम मनसा हरिम अप्रमेय महाबाहुम कामाज्जातमजम नृषु. की सर्व लोकांमध्ये सगळ्यात महत्वाचं मत जर कोणाचं असेल तर ते भगवान हरी किंवा श्रीकृष्ण यांचं मत आहे. आणि ते जरी अजन्म असले तरीही सच्शील लोकांचं सदैव रक्षण करण्यासाठी ते या भूतलावरती अवतरित होतात. म्हणजे युधिष्ठिर महाराजांच्या दृष्टिकोनामध्ये भगवंतांचं काय स्थान आहे, भगवान श्रीकृष्णांचं स्थान काय आहे हे पण आपल्याला ह्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतं. या दृष्टिकोनातून आपण बघतो की युधिष्ठिर महाराजांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकाराची भावना नव्हती की मी फार महान आहे आणि मी राजसूय यज्ञ केलाच पाहिजे. मात्र नारद मुनींचा हा उपदेश होता, सर्व मंत्रीगणांचा हा सल्ला होता आणि त्या दृष्टिकोनातून भगवान श्रीकृष्णांचं आता काय मत आहे हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा होती. आणि ते दूताला पाठवतात. श्रीकृष्ण ताबडतोब लगेचच निघतात. आता भगवान श्रीकृष्ण पण बघा, भगवंतांचे भक्त जे आहेत, भगवंत सदैव भक्तांशी आदान प्रदान करण्यासाठी आतुर असतात. ज्याप्रमाणे भक्त सदैव भगवंतांची सेवा करण्यासाठी आतुर असतात. त्यामुळे भगवान श्रीकृष्णही हा विचार करतात की अरे वा, या निमित्ताने मला पांडवांशी भेट घेता येईल, मला युधिष्ठिरांशी भेट घेता येईल, अर्जुनाची भेट घेता येईल. आणि म्हणून तेही लगेच ताबडतोब इंद्रसेन बरोबर इंद्रप्रस्थ या ठिकाणी येण्यास निघतात. श्रीकृष्ण भगवान ज्या इथे येतात इंद्रप्रस्थमध्ये तर ते यथायोग्य त्यांचा आदर सत्कार केला जातो. तर वर्णन येतं की युधिष्ठिर महाराज आणि भीमसेन हे त्यांना वडिला समान आदर देतात. आणि त्याबरोबर त्या ठिकाणी अर्जुन हे मित्रासमान त्यांच्याशी आलिंगन करतात आणि नकुल आणि सहदेव त्यांना गुरुतुल्य मानून त्यांचे चरण स्पर्श करतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे लोक भक्त त्यांच्याशी आदान प्रदान करतात. आणि आदान प्रदान केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण थोडीशी विश्रांती घेतात. आता हेही बघा, आपण बघतो इथे अतिथीचं आगत स्वागत कसं करावं या संबंधीचं एक सुंदर आपल्याला इथे उदाहरण पाहायला मिळतं की त्यांनी केवळ आल्या आल्या लगेच आपला प्रश्न नाही टाकला की मला असा असा प्रश्न पडलाय तर काय केलं पाहिजे. पहिले त्या अतिथीचं कम्फर्ट बघितलं, त्यांना व्यवस्थित आपली निद्रास्थान इत्यादी हे झाल्यानंतर मग राजसभेमध्ये बसून थोडाफार इकडच्या तिकडच्या गोष्टी करून मग युधिष्ठिर महाराजांनी आपलं मत प्रकट केलं. आणि तसं मत प्रकट केल्यानंतर वास्तविक रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण
काय बोलतात ते तर आपण पाहूच, पण तत्पूर्वी या दृष्टिकोनातून आपण एक महत्वाची शिकवण इथे प्राप्त करू शकतो की एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल तर त्यासाठी सल्ला मसलत करणं किती महत्वाचं आहे. बऱ्याचदा आपण या जगामध्ये जीवन जगत असताना अशा अनेक प्रसंगांमध्ये जाऊन अडकतो की जिथे आपल्याला नेमकं काय करावं हे कळत नाही. काही प्रसंग असे असतात जे अडचणीचे असतात, तर अडचणीच्या प्रसंगामध्ये नक्कीच आपण कोणाला तरी जाऊन विचारतो. पण इथं वर्णन काय आहे, राजसूय यज्ञ करण्याबाबत, म्हणजे अशी कुठली तरी शुभ गोष्ट करण्याचा इथे विचार आहे. तर ह्या शुभ गोष्ट करण्याच्या विचारामध्ये देखील युधिष्ठिर महाराज सल्ला मसलत करत आहेत. तर त्याच्यामुळे असं नाही की फक्त आपण अडचणीत संकटात सापडलं तरच कोणाला तरी जाऊन विचारावं. मात्र घरामध्ये कुठलं तरी शुभ कार्य करायचं असेल तरी देखील सल्ला मसलत करणं किती महत्वाचं आहे हे आपल्याला या ठिकाणी युधिष्ठिर महाराज त्यांच्या उदाहरणातून दाखवत आहेत. आणि हा प्रश्न येतो की मग हे सल्ला मसलत कोणाशी करावं, तो फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण जसं आपण बघतो की तुमचा संघ काय आहे त्यानुसार तुमचे रंग होतात. तर त्याच्यामुळे सल्ला मसलत पण कोणाशी करावी हे पण आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे, अन्यथा आपल्या त्या निर्णयामध्ये चूक होऊ शकते. आणि म्हणून आपण बघतो की पांडवांचं विशेष सौभाग्य हे आहे की त्यांना स्वतः भगवान श्रीकृष्ण तिथे उपस्थित होते त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी. किंवा जर आपण बघितलं की ज्यावेळी श्रील प्रभुपादांनी ह्या आंदोलनाची निर्मिती केली, जगभर त्यांनी प्रचार आणि प्रसार केला, तर त्यांचे जे काही शिष्य होते ते शिष्य जेव्हा कुठल्या तरी परिस्थितीत असायचे किंवा अडचणीत असायचे तर त्यांना श्रील प्रभुपादांचा सल्ला तिथे उपस्थित होता. लगेच पत्र व्यवहार करून श्रील प्रभुपादांना विचारलं जायचं की ह्या परिस्थितीमध्ये आता आम्ही काय करावं, किंवा आम्हाला अशी अशी गोष्ट करायची आहे तर ही करावी की नाही करावी. आणि मग लगेच प्रभुपाद उत्तरामध्ये त्यांना काय जे असेल ते सांगायचे, योग्य अयोग्य गोष्ट. आणि त्यामुळे जर पाहायला गेलं तर त्या सर्व भक्तांना श्रील प्रभुपादांसारखे महान आचार्य आणि शुद्ध भक्त उपस्थित होते. आज जर आपण आपली परिस्थिती पाहिली तर आपल्याला भगवंतांशी आदान प्रदान करण्यासाठी आपली पात्रता नाही. भगवंत तयार आहेत करायला, पण आपल्याला ते कळणार नाही की ते आदान प्रदान करतायत का नाही. आणि श्रील प्रभुपादही आहेत त्यांच्या वाणीच्या रूपामध्ये, पण वास्तविक रूपामध्ये बोलण्यासाठी किंवा पत्र व्यवहार करण्यासाठी प्रभुपादही नाहीत. मग आपण कसं काय निर्णय घ्यायचा किंवा कोणाशी सल्ला मसलत करायची. तर रूप गोस्वामीपाद सांगतात की आपण अशा भक्तांचा संग करायचा की जे स्निग्ध, ज्यांच्याशी आपलं संबंध जे आहे ते स्निग्ध आहेत. स्निग्ध, सजातीय आणि सत्ववृत्ती. स्निग्ध म्हणजे ज्यांच्याशी आपले संबंध अगदी चांगले आहेत. सजातीय म्हणजे काय की ते भक्त देखील आपल्या विचारधारे समानच आहेत. आणि खास करून जर आपण एका साधकाचा विचार केला तर एक साधक जो असतो, समजा तो भगवान श्रीकृष्णाचा भक्त आहे, तर त्यांनी अशाच दुसऱ्या एका भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांचा संग केला पाहिजे. त्याला म्हणतात सजातीय. सजातीय म्हणजे असं नाही की मी ब्राह्मण आहे तर मी एका ब्राह्मणाचाच संग केला पाहिजे, मी शिंपी आहे तर मी शिंपी समाजातल्याच लोकांशी संग केला पाहिजे, नाही. सजातीय म्हणजे विचारधारा एक असली पाहिजे. आणि सत्ववृत्ती म्हणजे त्यांची जी चेतना आहे ती आपल्यापेक्षा उत्कृष्ट असली पाहिजे. कदाचित शुद्ध भक्ताच्या स्तरावरची नसेल, पण कमीत कमी आपल्या चेतनेपेक्षा तरी त्यांची चेतना उन्नत असली पाहिजे. या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या लोकांशी जर आपण सल्ला मसलत केली तर नक्कीच आपल्याला, आणि त्याचबरोबर जसं मी सांगितलं की शास्त्रांमध्ये वर्णन येतं की गुरु, साधू आणि शास्त्र या तीन बिंदूंना धरून जर आपण आपल्या जीवनातल्या गोष्टी करत राहिलो तर नक्कीच कधी काही चूक होणार नाही. तर गुरु म्हणजे आपल्या गुरूंच्या वाणीतून जे काय आपण श्रवण करतो, आणि शास्त्र म्हणजे जसं प्रभुपादांनी अनेक ग्रंथ लिहून दिलेले आहेत त्याच्या वाचनातून आपल्याला बऱ्याच उपदेश प्राप्त होतात. आणि या दोघांचा मेल घालण्यासाठी साधू संघ म्हणजे भक्तांचा संघ. कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला योग्य नसतात त्यावेळेसाठी,
पण त्या शास्त्रामध्ये दिलेल्या असतील. पण मग त्या आत्ता ह्या वेळेला माझ्यासाठी योग्य आहेत की नाही हे कोण सांगेल? तर गुरु आणि साधू. आणि म्हणून या 3 गोष्टींचा जर आपण मेळ घातला तर खऱ्या अर्थाने आपल्याला योग्य प्रकारचा सल्ला प्राप्त होतो. आणि अशा प्रकारे जेव्हा भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न केल्यानंतर युधिष्ठिर महाराज प्रश्न करतात की नारद मुनींनी मला हा सल्ला दिलेला आहे, उपदेश दिलेला आहे की राजसूय यज्ञ करावा, तर त्यावर तुमचं काय मत आहे हे मी जाणून घेण्यासाठी इच्छुक आहे. आणि हे म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण भारतवर्षामध्ये विविध प्रांतांमध्ये कोणते कोणते राज्य आहेत, कोणते कोणते राज्य कुठले कुठले राज्य करत आहेत, त्यांचा त्यांची काय काय स्ट्रेंथ आहेत, म्हणजे त्यांची काय काय चांगली बाजू आहे, ते कुठल्या गोष्टीमध्ये दुर्बळ आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन करायला लागतं. व त्यामध्ये ते उदाहरण देतात सर्वप्रथम की ह्या भूतलावरती अनेक लोकांनी राज्य केलेलं आहे, पण खास करून पुरुरवा, इक्ष्वाकू व ययाती ह्या 3 वंशांचं ते वर्णन करतात. आणि या 3 वंशांच्या वर्णनामध्ये ते पुढे म्हणतात की या मगध राजामध्ये एक जरासंध नावाचा राजा आहे. आणि हा जो जरासंध नावाचा राजा आहे हा अतिशय राजनीतिज्ञ आहे. पण ह्याची राजनीती कशी आहे तर इतर सर्व राजांवरती हा बळपूर्वक शासन करत आहे. आणि जे त्याला अधीन होत नाहीत अशा राजांना तो कैदखान्यात टाकतो. तर हा अतिशय वाईट प्रकारचा एक राजा या मगध राजामध्ये आहे. आणि त्याचं वर्णन करताना ते म्हणतात की याचा जो सेनापती आहे हा शिशुपाल आहे. त्याचबरोबर ह्याच्याकडे 2 मंत्री आहेत ज्यांचं नाव आहे हंस आणि डिंबक. हे अतिशय बुद्धिमान आणि बलशाली आहेत. आणि हे जे आहेत हे दोघं ह्यांच्याबद्दल वर्णन असं येतं की ह्यांची जी ताकद आहे, ह्यांची जी शक्ती आहे ही एवढी महान आहे, शिवाय जरासंध स्वतः एवढे बलशाली आहेत की हे 3 मिळून देखील 3 लोकांचा सामना जरी केला तरी हे विजयी होतील, एवढी यांची शक्ती आहे. त्याचबरोबर ते म्हणतात की ह्या मगध राजाच्या आजूबाजूला जी कुठली राज्य आहेत यावरती यांनी पूर्णपणे ताबा मिळवलेला आहे. पुढे ते वर्णन करतात मुर आणि नरक नावाचं जे राज्य आहे त्यामध्ये भगदत्त नावाचा राजा आहे जो सदैव जरासंधालाच नतमस्तक झालेला आहे. पण याचं विशेषत्व असं आहे या भगदत्त राजाचं की मनोमनी ह्याचा तुमच्या प्रती चांगला स्नेहभाव आहे. म्हणजे ह्या दृष्टिकोनातून शेवटी भगवान श्रीकृष्ण काय सांगतात, कारण राजसूय यज्ञ करायचा म्हणजे तो जो राजा आहे हा सम्राट म्हणून घोषित झाला पाहिजे. म्हणजे काय की बाकी सर्व राजे त्याला अधीन झाले पाहिजे किंवा त्याला शरणागत झाले पाहिजे. हे राजसूय यज्ञ करणाऱ्या राजाला सगळ्यात पहिलं कर्तव्य. मग आता ते जर करायचं असेल तर इतर राजे कोण आहेत, त्यांचं काय स्ट्रेंथ आहे, त्यांचं काय बळ आहे हे जाणणं युधिष्ठिर महाराजांना गरजेचं होतं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण बरोबर त्याच गोष्टी त्यांना सांगत आहेत. आणि म्हणून ते एक एक राजांचं वर्णन करतायत की कोण तुमच्या बाजूला आहे, कोण तुमच्या विरुद्ध असू शकतो किंवा कोण मधल्या स्थितीमध्ये आहे, तळ्यात मळ्यात आहे, अशा प्रकारे. मग ते म्हणतात की कुंतीभोज नावाचा जो राजा आहे, पुरुजित नावाचा जो राजा आहे कुंतीभोज राजाचा, त्याचं राज्य पश्चिम पासून दक्षिणेपर्यंत आहे आणि नक्कीच त्यांचा तुमच्या प्रती स्नेह आहे. कारण कुंतीभोज राज्यातून कोण आलेले आहेत, कोण आले आहेत, कुंती महाराणी. आणि त्या कोण आहेत, युधिष्ठिर महाराजांच्या माता आहेत. त्यामुळे ते राज्य नक्कीच त्यांच्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्यानंतर पुढे म्हणतात की वंग, पुंड्र आणि किरात या 3 राज्यांचे जे राजा आहेत, जो स्वतःला मी वासुदेव आहे असं घोषित करतो, असा एक मूर्ख राजा पौंड्रक आहे.
तर तो आहे, तोही देखील तुमच्या विरोधात आहे. पुढे ते म्हणतात, या पूर्ण भारतवर्षाचा 1/4 भाग ज्याचं राज्य आहे, असा पांड्य, क्रथ आणि कौशिक या विविध राज्यांचा जो राजा आहे तो आहे भीष्मक. आणि भीष्मक राजाही जरासंधाला नतमस्तक आहे, भलेही तो माझाच सासरा आहे, असं भगवान श्रीकृष्ण. कारण भीष्मक राजांची पुत्री कोण? रुक्मिणी. तर कृष्ण सांगतात की भले तो माझाच सासरा असला तरी तोही जरासंधालाच नतमस्तक आहे. पुढे ते म्हणतात, ह्या जरासंधाच्या भीतीमुळे उत्तर मधील बरेचसे राज्यकर्ते, राजे सर्व आपला भाग सोडून काही पश्चिमेला गेले तर काही दक्षिणेला गेले. म्हणजे एवढा थैमान जरासंधाने माजवलं होतं की राजांना आपलं राज्य सोडावं लागलं. आज आपण बघतो की युक्रेन आणि रशियामध्ये जे काही युद्ध चाललंय, तर बऱ्याच लोकांना आपलं देश सोडून जावा लागला, युक्रेन मधल्या बऱ्याच लोकांना. तर अशा प्रकारची दहशत त्या जरासंधाने त्या काळी देखील माजवली होती. त्यामुळे बऱ्याच राज्यांना आपलं राज्य सोडून जावं लागलं. त्याचबरोबर मथुरा नरेश कंस जे होते असा भूतकाळ वापरतायत भगवान श्रीकृष्ण, कारण ते होतेच, आता नाही, त्यावेळी नव्हते जेव्हा भगवान श्रीकृष्ण वर्णन करत होते तेव्हा. तर मथुरा नरेश कंस ह्यांनी जरासंधाच्या 2 पुत्री अस्थि आणि प्राप्ती यांच्याशी विवाह केला होता आणि त्याद्वारे ते मथुरामध्ये राहत होते. पण ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी पाहिलं की हा कंस दुष्ट कार्य करत आहे, तेव्हा त्यांनी त्यांचा वध केला. ही कथा आपल्या सगळ्यांना अनेक वेळा आपण श्रवण केलेली आहे. आणि त्याद्वारे कृष्ण आणि बलराम यांनी भोजवंशीय सर्व इतर लोकांना वाचवलं या कंसाच्या अत्याचारांपासून. आणि त्यामुळे जरासंध जो आहे तो क्रोधित झाला आणि तेव्हापासून जरासंध मथुरेवरती आक्रमण करायला लागला. तर त्यावेळी काय केलं, ज्यावेळी कंसाचा वध झाला त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी उग्रसेन महाराजांना राजा म्हणून घोषित केलं आणि बाकी राज्यकारभार चालवण्यामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतःही होते. पण त्यावेळी जरासंध जो आहे तो वारंवार आक्रमण करायला लागला. पण भगवान श्रीकृष्ण ज्या ठिकाणी आहेत आणि त्यांचं एवढं सैन्यबळ आहे, तर अशा ठिकाणी कोण कसा विजयी होऊ शकेल. त्यामुळे जरासंध अनेक वेळा पराभूत होऊन पुन्हा आपल्या राज्यात गेला. तर असं करता करता, जसं मी मगाशी सांगितलं की हंस आणि डिंभक हे 2 मोठे मंत्री होते जरासंधाचे. आणि मी जसं सांगितलं की हे तिघही इतके प्रभावशाली आणि शक्तिशाली होते की ते तिन्ही लोकांचा सामना करून सुद्धा विजयीच झाले असते, याच्यामध्ये काही शंका नाहीये. तर तशा प्रकारचा हंस आणि डिंबक आणि जरासंध हे सदैव तिघ मिळून मथुरेवरती आक्रमण करत राहायचे. तर किती वेळा आक्रमण केलं त्यांनी? 17 वेळा. तर 17व्या युद्धामध्ये, 18वं युद्ध वेगळं होतं, 17व्या युद्धाचा विचार सांगतोय मी, कारण भगवान श्रीकृष्ण तिथे 17व्याच म्हणतात. तर 17व्या युद्धामध्ये काय होतं की त्या युद्धामध्ये अजून एक विख्यात असा हंस नावाचा दुसरा एक राजा देखील जरासंधासोबत जोडला जातो. तो हा हंस आणि जरासंधाचा मंत्री हंस हे 2 वेगळे आहेत, पण तो राजा देखील त्या युद्धामध्ये येतो, सामील होतो. आणि त्या घमासान युद्धामध्ये बलरामजी त्या दुसऱ्या हंस राजाचा वध करतात, जो फक्त त्यावेळी जोडला गेलेला होता. आणि जसाही तो हंस राजा मरतो, तर तिथे सगळे जे सैन्यबळ असतं ते जोरजोरात ओरडायला लागतात, हंस मेला, हंस मेला. आणि हे ऐकून त्या हंसाचा जो भाऊ होता डिंबक, हा एकदमच हताश होतो युद्धभूमीवरच. आणि तो म्हणतो, अरे माझा भाऊ मेला, आता मी जगण्यामध्ये काय अर्थ आहे. आणि म्हणून जवळच असलेल्या यमुनामध्ये तो स्वतः उडी मारून आपली आत्महत्या करतो. आणि थोड्या वेळानंतर ऍक्च्युअल हंसला ही न्यूज मिळते की माझा भाऊ जो आहे डिंबक, ह्या
यमुनेमध्ये त्यांनी उडी मारून आत्महत्या केलेली आहे, हे ऐकून तो पूर्णपणे हताश होतो आणि तो म्हणतो, अरे माझा भाऊ नसताना मी आता जगून काय करू. आणि म्हणून तोही देखील यमुनेमध्ये जातो आणि तोही उडी मारतो. म्हणजे ह्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की तुला जे शत्रूला तुला ज्या शत्रूंवरती विजय प्राप्त करायचा आहे त्याच्यापैकी 1/3 किंवा 2/3 ती लोक ऑलरेडी मेलेले आहेत. तर राहिला आहे फक्त एकच व्यक्ती, तो आहे जरासंध. तर ह्याच्यानंतर जरासंध पुन्हा आपल्या राज्यामध्ये परतला. ही सगळी तोही हताश झाला बिचारा आणि तोही परतला. पण परत गेल्यानंतर त्याच्या ज्या 2 पुत्री आहेत, अस्ती आणि प्राप्ती, या विधवा पुत्री, या कंसच्या पत्नी होत्या, तर त्या परत त्याला उकसवतात की पिताश्री तुम्ही अजून आमच्या पतीच्या हत्याराला जिवंत ठेवलेला आहे, त्याला अजून मारलेलं नाहीये. आणि हे ऐकल्यानंतर परत जरासंध उकसावला जातो आणि तो पुन्हा आक्रमण करण्याची तयारी करतो. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण यांना गुप्त मंत्रणेद्वारे ह्या गोष्टी समजतात आणि ते लगेचच ठरवतात की आता इथून आपण निघून गेलं पाहिजे आपल्या सर्व प्रजेच्या संरक्षणासाठी. असं नाही की ते जरासंधाला भ्यायले होते, पण एकाच गोष्ट वारंवार जर आपल्याला त्रास देत असेल तर आपण काहीतरी स्ट्रॅटेजी बदलली पाहिजे. हा एक दृष्टिकोन आपल्याला यातून शिकायला मिळतो. बऱ्याचदा आपण हा माझा भोग आहे म्हणून आपलं काही गोष्टी सहन करत राहतो. पण जर आपल्याला एकाच गोष्टीमधून वारंवार त्रास होत असेल तर मग त्याच्यापासून कसं आपण अवॉइड करायला पाहिजे स्वतःला, ह्याच्यासाठी आपण काहीतरी दुसरी यंत्रणा केली पाहिजे. आणि हे इथं भगवान श्रीकृष्णांनी स्वतः केलेलं. आणि तेव्हा तिथून मथुरेहून ते कुठे गेले? द्वारकेला. तर त्याचं वर्णन भगवान श्रीकृष्ण स्वतः करतात की आम्ही रैवत पर्वताच्या आश्रयाखाली गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही असा दुर्ग बांधला की ज्या ठिकाणी देवता सुद्धा प्रवेश करू शकत नाहीत. आणि या दुर्गामध्ये आता आमच्या अनेक क्षत्राणी स्त्रिया ह्या देखील युद्ध करण्यामध्ये पारंगत झालेल्या आहेत. तर बाकी महारथी अतिरथी यांच्याबद्दल काय सांगावे? हे सगळं कोण सांगतंय? स्वतः भगवान श्रीकृष्ण कोणाला सांगतायत? युधिष्ठिर महाराजांना सांगतायत. आणि ते म्हणतात, त्या ठिकाणी वर्णन येतं की जो रैवत पर्वत आहे हा 3 योजन उंच आहे. तर मी थोडंसं ते कॅल्क्युलेशन करत होतो. 1 योजन म्हणजे 8 मैल, तर 3 योजन म्हणजे किती झाले? 24 मैल. आणि किलोमीटर मध्ये जर कन्वर्ट केलं तर जवळजवळ 39 किलोमीटर होतं. किती? माउंट एव्हरेस्टची हाईट कोणाला माहिती आहे का किती आहे किलोमीटर मध्ये? 8.84 किलोमीटर. 8.5 किलोमीटर हाईट आहे माउंट एव्हरेस्टची. म्हणजे त्याच्या कितीतरी पटीनं उंच रैवत पर्वत होता. आज आपल्याला तो पाहायला नाही मिळत, पण एवढा उंच बलाढ्य तो महापर्वत होता की त्या पर्वताच्या दिशेला भगवान श्रीकृष्णांनी आश्रय घेतला होता आपल्या सर्व वंशासहित. आणि ते म्हणतात की त्या पर्वताच्या प्रत्येक एक योजनेनंतर, म्हणजे 8 मैल झाल्यानंतर अनेक सैन्य दल होते, 100 दरवाजे होते, प्रत्येक दरवाजा सैन्याने संरक्षित होता. या प्रकारचं सुंदर वर्णन भगवान श्रीकृष्ण करतात आणि म्हणतात की आमच्या सर्व यादव वंशामध्ये आम्ही एकंदर 18,000 भावंड आहोत, जे सर्व शक्तिशाली योद्धे आहोत. पुढे ते म्हणतात आहुक यांचे 100 पुत्र आहेत, हे देखील महान योद्धे आहेत की सर्व देवता समान युद्ध करू शकतील. आणि हे सर्व आम्ही तुमच्या बाजूने आहोत. सांगण्याचा त्यांचा आशय हा सगळा होता की ही सगळी आमची सेना आहे आणि आम्ही सर्वजण तुमच्या बाजूने आहोत. म्हणजे जर तुम्ही राजसुयज्ञ करायचं ठरवलं तर आमच्या सर्व सैन्यासह आम्ही तुम्हाला नतमस्तक होणार आहोत. आम्ही तुमच्या आश्रयाखाली यायला तयार आहोत. पुढे ते म्हणतात कदाचित युधिष्ठिर महाराजांच्या मनात प्रश्न आला असेल, पण माझेच स्वतःचे भाऊ बंधक यांच्याबद्दल काय? म्हणून लगेच भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मनातली गोष्ट ओळखून म्हणतात की कुरुवंशामध्ये
दुर्योधन आणि त्याचे इतर 99 बंधू, भीष्म, द्रोण, अश्वत्थामा, कृपाचार्य, कर्ण, शिशुपाल, रुक्मी, आणि तिथे एकलव्याचंही वर्णन करतात. एकलव्य, द्रुम, श्वेत, शैब्य, शकुनी, हे सर्व वास्तविक रूपामध्ये बाह्य रूपाने तुला जरी वाटलं की हे तुझ्या विरोधात आहेत, तरी तू कुरुवंशी असल्यामुळे तुझा गौरवच करतील आणि ते सर्वही तुझ्या बाजूनेच असतील. पुढे ते म्हणतात, पण तुला राजसूय यज्ञ करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकच आहे आता, की जोपर्यंत जरासंध जिवंत आहे तोपर्यंत तू राजसूय यज्ञ करू शकणार नाही. आणि त्यामुळे जरासंधाला मारण्याची योजना करणं गरजेचं आहे. आता परत धर्मराज युधिष्ठिर यांच्या मनामध्ये हा विचार येऊ शकतो, कोणाला तरी मारून मग मी राजस्थानावर बसणं हे किती योग्य आहे. कारण आपण बघतो सत्शील माणसांच्या मनामध्ये नेहमी असे चांगले विचार येतात. त्यांना कधीही कोणाची दुसऱ्याची हानी करून स्वतःला कुठला तरी लाभ प्राप्त करावा असं कधीच वाटत नसतं. आणि त्यामुळे अशा प्रकारचा विचार युधिष्ठिर महाराजांच्या मनामध्ये येणं एकदम साहजिक आहे. ज्या प्रकारे आपण बघतो की युद्धभूमीवरती, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती जमलेले सैन्य पाहून अर्जुनाच्या मनामध्ये देखील असाच भाव आला की एवढे सगळे हे सैन्यबळ जे माझेच आप्तेष्ट आहेत, बंधू आहेत, माझे वरिष्ठ आहेत, माझे गुरु आहेत, माझे पितामह आहेत, ह्यांना मारून मी राज्य घेऊन काय करू. तर जो विचार त्यावेळी अर्जुनाला आला होता तसाच विचार आत्ता या ठिकाणी युधिष्ठिर महाराजांच्या मनात देखील आला. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की वास्तविक रूपामध्ये ह्या जरासंधाला मारणं का महत्वाचं आहे. कारण जरासंधाने अतिशय अधार्मिक कार्य केलेली आहेत. खास करून त्यांनी सर्व राजांना आपल्या वशमध्ये आणलेलं आहे जोर जबरदस्तीनं. असं नाही की त्याला अतिशय प्रेमपूर्वक कोणी येऊन शरण गेलेलं आहे. आणि त्याच्याही पेक्षा जास्त त्याचा असा एक विचित्र संकल्प आहे ज्याच्यामध्ये त्याने ठरवलंय की 100 राजांचा नरबळी मी देणार आणि असा मोठा यज्ञ त्याला करायचा आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचा क्रूर विचारांचा हा जरासंध ह्याचा वध होणं अत्यंत महत्वाचं आहे. तर हे एक ह्या माध्यमातून एक भगवान श्रीकृष्ण आपल्याला अजून एक फार महत्वाचं दृष्टिकोन प्रदान करत आहे की आपण कुठल्याही प्रकारचं कार्यारंभ करायला सुरुवात करतो तर त्यावेळी आपण सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी तत्पर राहिलं पाहिजे. बऱ्याचदा आपण काय करतो, एखादी गोष्ट त्याचा फायदा काय आहे ह्याचा विचार करतो आणि लगेच ते काम करायला लागतो. पण तो फायदा कसा मिळेल, तो फायदा मिळण्यासाठी त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात ह्याचा विचार पण आपण करायला शिकलं पाहिजे. म्हणजे आता राजसूय यज्ञ करणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे, उत्कृष्ट गोष्ट आहे. त्याद्वारे युधिष्ठिर महाराज सम्राट होतील, हेही चांगलं आहे, हे त्याचं अंतिम फळ आहे. म्हणून लगेच सुरू करायला पाहिजे का, तर हेच इथे भगवान तर सांगतायत की नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी स्वतः वेगवेगळ्या राजांचं काय त्यांची स्ट्रेंथ आहेत, ते कुठल्या गोष्टींमध्ये दुर्बळ आहेत किंवा कोण तुमच्या बाजूने आहे, कोण तुमच्या विरोधात आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा स्वतः भगवान श्रीकृष्णांनी केला. आणि त्यांनी त्याचा सगळ्याचा सार म्हणून काय सांगितलं की याच्यामधला सगळ्यात महत्वाचा काटा कोण आहे, जरासंध. म्हणजे आजकालच्या या आधुनिक जगाच्या टेक्नॉलॉजीमध्ये त्याला म्हणतात बॉटलनेक. की बॉटलनेक कुठे आहे, म्हणजे एखादा गोष्ट जेव्हा काम चालू असतं तर त्याच्यामध्ये अडचण कुठे येऊ शकते, त्या गोष्टीला जर आपण महत्व दिलं, त्या गोष्टीवरती जर फोकस केला तर मग बाकी सगळ्या गोष्टी आपल्या सुसह्य होतात. आणि म्हणून या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण हे सांगत आहेत की ह्या गोष्टींसाठी, म्हणजे ह्या गोष्टींमध्ये आपल्या कार्यामध्ये, कुठल्याही कार्यामध्ये कुठे आपल्याला अडचण येऊ शकते हे आपल्या एकट्याच्या बुद्धीनं कदाचित आपल्याला समजणार नाही.
आणि म्हणूनच मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे सल्ला मसलत करणं तितकंच महत्वाचं आहे. आपल्या आप्तेष्टांशी, आपल्या मित्रजनांशी आणि खास करून जसं आपण वर्णन केलं की अशा लोकांशी जे स्निग्ध आहेत, सजाती आहेत आणि सतोवृत्तीचे आहेत. तर या लोकांशी जेव्हा आपण चर्चा करू तेव्हा आपल्याला समजेल. ह्याचा उल्लेख मागील एका कुठल्या तरी कथेमध्ये शांतीनाथ प्रभूंनी पण केला होता की आजकालच्या युगामध्ये ह्याला म्हणतात स्वॉट अनालिसिस, SWOT. आपण जर गुगलमध्ये टाकलं तर तुम्हाला त्याची जास्त माहिती मिळेल. तर काय आहे ते SWOT? म्हणजे स्ट्रेंथ, म्हणजे आपली चांगली बाजू कोणती आहे. दुसरं आहे विकनेस, आपण कुठल्या गोष्टींमध्ये दुर्बळ आहोत. तिसरं आहे अपॉर्च्युनिटीज, आपल्याला कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत. आणि चौथं आहे थ्रेट, आपल्याला कोणापासून धोका आहे. तर या 4 गोष्टींचा विचार करून जर आपण कुठल्याही त्या कार्याचा आरंभ केला तर आपल्याला समजून येईल की सगळ्यात गोष्टी अडचण आणणारी कोणती आहे आणि त्या गोष्टीवर आपण फोकस करू शकतो. आणि म्हणून स्वतः भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी सांगितलंय की जरासंधाचा वध जर केला तरच हा राजसूय यज्ञ सफल होऊ शकतो, अन्यथा फार कठीण आहे. हे सगळं ऐकल्यानंतर युधिष्ठिर महाराज पुन्हा एकदा आपलं भय प्रकट करतात. जसं आपण मगाशी ऐकलं की अर्जुनाला जसा प्रकारचा विषाद झाला होता कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती युद्ध करायच्या आधी, अशाच प्रकारचा काही विषाद इथे युधिष्ठिर महाराजांना झालाय. आणि ते म्हणतायत की तुम्ही म्हणताय हे सगळं, पण मी काय बघतोय की मी सम्राट होण्यासाठी तुमच्यासारख्या लोकांना मी वाऱ्यावरती सोडावा की तुम्ही जाऊन जरासंधाचा वध कराल. ते म्हणतात की अर्जुन आणि भीम हे माझ्या नेत्रासमान आहेत आणि हे भगवान तुम्ही स्वतः माझ्या मनासमान आहात. आणि जर ह्या सगळ्या गोष्टींचाच नाश झाला तर मी कसा जगणार. तर त्याच्यामुळे मला काही हा तुमचा विचार फारसा पटत नाहीये. आणि मग हे ऐकल्यानंतर सदैव युद्धासाठी आतुर असलेले भीमसेन ते म्हणतात की नाही, वास्तविक रूपामध्ये तुम्हीच सम्राट होण्यायोग्य आहात आणि राजसूय यज्ञ तुमच्याद्वारे घडलाच पाहिजे. आणि याच्यासाठी ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टी आम्ही सर्व करायला तयार आहोत. ते म्हणतात की भगवान श्रीकृष्णांमध्ये नीती आहे, कशा प्रकारे काय करावं हे सगळं त्यांना माहीत आहे. माझ्यामध्ये बळ आहे आणि अर्जुनामध्ये विजयाची शक्ती आहे. त्यामुळे आमच्या तिघांच्या एकत्रित होण्यामुळे नक्कीच आम्ही जरासंधावरती जय प्राप्त करू शकतो. तर इथे आपल्याला आणखीन एक थोडासा असा दृष्टिकोन प्राप्त होऊ शकतो. किंवा जसं आपण बघतो की महाभारत कथा ही वास्तविक घडलेला इतिहास आहे, हे केवळ काल्पनिक दृष्टिकोन नाहीये. हे मी आता का सांगतोय, कारण मी ह्याच्यातून काहीतरी एक विचार मांडणार आहे. तर ते असं नाही हो की हा विचार महत्वाचा आहे आणि हा इतिहास काही कामाचा नाही, पण त्या इतिहासातून आपल्याला शिकवण मिळते. नाहीतर बरेचसे लेखक महाभारतावरती काहीतरी भाष्य करतात पण दृष्टिकोन हा मांडतात की ते घडलंय नाही घडलंय ह्याच्याशी त्यांचा काही संबंध नाहीये, पण त्याच्यातून काहीतरी ते तत्व काढून सांगतात, हे तत्व महत्वाचं आहे. तर आपला तसा गैरसमज होऊ नये आणि आपण ह्या वेगळ्या कचाट्यात फसू नये ह्याच्यासाठी मी परत एकदा हे सांगत आहे की महाभारत हा घडलेला इतिहास आहे, वास्तविक सत्य आहे आणि त्याच्यातून आपण काहीतरी शिकवणी प्राप्त करू शकतो. तर इथं आपण काय शिकवण प्राप्त करू शकतो की जरासंधाची आपण तुलना या ठिकाणी मिथ्या अहंकाराशी जर केली तर आपल्याला लक्षात येईल. कारण मिथ्या अहंकार हा असा आहे की ज्याच्याद्वारे प्रत्येक जीवात्मा काहीतरी आपल्यापासून वेगळं आपण आहोत असा विचार करीत असतो. म्हणजे आपण सर्वजण जीवात्मा आहोत, भगवान श्रीकृष्णांचे अंश आहोत, सच्चिदानंद आहोत, हे वास्तविक सत्य आहे.
पण त्या मिथ्या अहंकारामुळे आपण काय समजतो की मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी बालक आहे, मी वृद्ध आहे. एखादा जीवात्मा पशुच्या शरीरात असेल तर तो स्वतःला पशु समजतो. अशा प्रकारे प्रत्येक जीवात्मा या मिथ्या अहंकारामुळे झाकलेला असतो आणि त्या मिथ्या अहंकारामुळे झाकलेला असल्यामुळे तो स्वतःपासून वेगळं काहीतरी समजायला लागतो. आणि त्यामुळे ह्या जगामध्ये प्रत्येक जण जो आहे तो सुख आणि दुःख वेगवेगळ्या प्रकारे भोगत राहतो. पण जसं इथे भीमसेन म्हणतायत की या जरासंधावरती विजय कसा प्राप्त होईल किंवा या मिथ्या अहंकारावर आपण विजय कसा प्राप्त करू शकतो, तर ते सांगतायत की कृष्णामध्ये नीती आहे. तर कृष्ण काय देत आहेत आपल्याला? पद्धती देत आहेत. आणि माझ्यामध्ये बळ आहे. तर आपल्या दृढतेचं बळ, भगवंतांची नीती आणि अर्जुनाची विजय शक्ती म्हणजे भगवंतांचीच शक्ती, श्रीमती राधाराणी हिच्या प्रती केलेली प्रार्थना, या 3 गोष्टींच्या सहाय्याने आपण ह्या मिथ्या अहंकारावरती विजय प्राप्त करू शकतो. आणि हा विजय प्राप्त केल्याचं फळ काय आहे? तर ह्या मिथ्या अहंकारावरती विजय मिळवण्याचं फळ हे आहे की आपण पूर्ण रूपामध्ये सदैव अनंत काळासाठी मुक्त होऊन जाऊ. सर्व क्लेशांमधून, सर्व कुंठातून मुक्त होऊन जाऊ आणि वैकुंठात किंवा भगवत धामात आपण जाण्यास पात्र होऊ शकतो. तर हे आपण ह्यामधून एक शिकवण प्राप्त करू शकतो. पण अर्जुन तिकडेच थांबत नाही, भीमसेन तिकडेच थांबत नाहीत. ते आणखीन पण काही असे शब्द म्हणतात की ज्याद्वारे ते युधिष्ठिर महाराजांना उकसवण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात, जो कार्य करीत नाही, दुर्बळ असून योग्य युक्ती किंवा उपाय ह्याचा वापर करत नाही आणि अशा प्रकारच्या गोष्टींचा उपयोग न करता जर तो बलवान लोकांशी सामना करेल तर त्याचा नाश नक्कीच आहे. काय 2 गोष्टी सांगतायत? एक की दुर्बळ असून योग्य युक्ती किंवा उपाय ह्याचा वापर न करता, म्हणजे माणसाला माहिती आहे मी दुर्बळ आहे, त्याने त्याचा विकनेस शोधून काढला, पण त्याने उपाय आणि युक्ती नाही केली आणि तरी तो कार्यामध्ये घुसला आणि समोरची व्यक्ती बलशाली आहे, तर मग काय होणार आहे? नाश होणार आहे. दुसरा काय आहे? कुठल्याही प्रकारची युक्ती किंवा उपाय न स्वीकारता, भलेही तो बलशाली असेल, म्हणजे असं म्हणतात ना, अक्कल बडी की भैंस बडी, तर बलशाली आहे भरपूर, पण त्यांनी कुठलीही युक्ती वापरली नाही, तरी पण काय होणार आहे? नाश होणार आहे. आणि आपण ह्याचं ज्वलंत उदाहरण पाहतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातून. शिवाजी महाराजांचं सैन्यबळ म्हणा किंवा स्वतःच शक्तिबळ म्हणा, हे त्यांच्या समोर असलेल्या सर्व मुघलांच्या तुलनेमध्ये फारच कमी होतं. पण त्यांनी सदैव युक्तीनं युद्ध केले. गमिनी कावा याचा वापर केला किंवा अफजल खान सारखा एवढा मोठा बलाढ्य व्यक्ती होता ज्याच्या समोर कोणीही टिकत नव्हतं वास्तविकपणे, अशा व्यक्तीला मारण्याची योजना केली. पण त्यांनी फक्त नुसतीच योजना पण नाही केली, त्या योजनेसाठी तयारी देखील तितकीच केली. तर त्यांनी काय केलं? आपल्या सैन्यबळामधला एक असा योद्धा शोधून काढला ज्याची उंची अफजल खाना समान होती, जो एकदम बलाढ्य होता, आणि त्याच्याशी ते म्हणजे प्रॅक्टिस करायला लागले की कसा अफजल खान येईल, कसा भेट घेईल, काय करेल तो, काय करू शकतो. अशा प्रकारे त्यांची रिहर्सल झाली. याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय केलं? असं नाही की ठीक आहे आता ही रिहर्सल झाली मग आपण झालं. शिवाय त्यांनी हातामध्ये वाघनख लपवून ठेवले, अंगामध्ये चिलखत घातलं, पूर्ण युक्तीने तयारीशी. कारण त्यांचा ठराव काय झाला होता? कुठले अस्त्रशस्त्र न घेता आपण भेटायचं. पण तरी शिवाजी महाराजांना माहिती होतं की आपला शत्रू जो आहे हा, ह्याच्यावर आपण कधीही विश्वास ठेवू शकत नाही. आणि त्या दृष्टीकोनातून पाहिलंच की अफजल खान खंजीर घेऊन आलाच होता, पण शिवाजी महाराजांनी योग्य प्रकारे चिलखत घातलं
आणि त्यानंतर वाघनं काही घेऊन गेले. तिथे अफजल खान चुकला, कारण अफजल खानाला कधी वाटलं नव्हतं की शिवाजी एवढा बुद्धिमान असेल. आपण ठरवलंय की अस्त्रशस्त्र न घालता यायचं, म्हणजे तो पण तसाच येईल असं त्याला वाटलं. पण शिवाजी महाराज वाघनख घेऊन गेले आणि त्याचबरोबर बाहेर पण काही सैन्य ठेवलं, वेगवेगळ्या ठिकाणी पण सैन्यबळ ठेवलं. अशा प्रकारचे हे करून मग त्यांनी ती चढ केली. आणि मग आपण पाहिलं की अफजल खानाला सहजरित्या म्हणजे आपण आता म्हणतो सहजरित्या, पण त्यावेळी तो काय प्रसंग असेल ते फक्त शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्यांनाच माहिती. पण त्यांनी विजय प्राप्त केला. कशाच्या बळावर? योग्य नीती त्यांनी वापर केला. म्हणून आपण बघतो की भगवान श्रीकृष्णांनी देखील साधकाला ह्या भौतिक जगामध्ये मायेशी युद्ध करण्यासाठी देखील नीती घालून दिलेली आहे. आणि त्या नीतीचा जर वापर साधकाने केला तर या जीवनात, साधकाच्या जीवनात येणारे अनेक प्रलोभनांना सामना करण्यासाठी तो तयार राहू शकतो. पण जर आपण त्या नीतींनी युक्त नसेल तर नक्कीच त्या प्रलोभनांना आपण बळी पडणार आणि आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये बाधा येणार. तर याचं वर्णन मागेही सखीनाथप्रभूंनी एका कथेमध्ये केलं होतं. तर मी आता ज्यावर जास्त विचार नाही करणार, फक्त थोडक्यात सांगतो की 3ऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या 40व्या श्लोकापासून ते 43व्या श्लोकापर्यंत, आपण वेळ मिळाला तर नंतर ह्याच्यामध्ये वाचन करू शकता. 3ऱ्या अध्यायामध्ये 40व्या श्लोकापासून 43व्या श्लोकापर्यंत यामध्ये भगवान श्रीकृष्ण वर्णन करतात की एखाद्या साधकाला जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर त्यांनी त्याचे शत्रू कुठे कुठे लपलेले आहेत हे समजून घेतलं पाहिजे. तर साधकाचा मोठा शत्रू कोण आहे? काम. काम म्हणजे भौतिक इच्छा. तर या कुठे कुठे लपलेल्या आहेत? इंद्रिय आणि मनोबुद्धीर अस्याधिष्ठानम उच्यते. त्यांची स्थान आहे इंद्रिय, मन आणि बुद्धी. या तिन्ही ठिकाणी काम वासनेनं आपला जागा काबीज केलेला आहे. त्यामुळे जर साधकाला प्रगती करायची असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? या 3 स्थानांवरती विजय प्राप्त केला पाहिजे. पण त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की मन जे आहे हे सापडतच नाही धरायला, मग त्याच्यावर विजय कसा प्राप्त करणार? म्हणून भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की तू इंद्रिय, तस्मात इंद्रियाण्यादौ, पुढच्या श्लोकामध्ये येतं की सुरुवात कुठून कर? इंद्रिय. इंद्रिय दिसतात का आपल्याला? नाही. मला तर दिसत आहेत. तुमच्या सगळ्यांची इंद्रिय मला दिसत आहेत. डोळे दिसत आहेत, कान दिसत आहेत, हात दिसत आहेत. तर हे काय आहेत? कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय. आपले जे 10 कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आहेत ह्याच्यावरती विजय प्राप्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगतात. आणि ह्याच्यावरती विजय प्राप्त करणं कृष्ण भावनेद्वारे अतिशय सोप्या पद्धतीने होतं, जे अंबरीश महाराजांनी स्वतः आपल्या उदाहरणाने द्वारे दाखवलेलं आहे. की अंबरीश महाराज काय करायचे? एवढे मोठे राज्यकर्ते होते तरी देखील आपली सर्व इंद्रिय त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत लावली. सवै मन कृष्ण पदारविंदयो वाचांसी वैकुंठ गुणानुवर्णने. या श्लोकांमध्ये 3-4 श्लोकांची शृंखला आहे. याच्यामध्ये म्हणतात की सर्वप्रथम अंबरीश महाराजांनी आपलं मन जे आहे हे भगवान श्रीकृष्णांवर केंद्रित केलं आणि त्याच्याबरोबर त्यांनी आपले हात भगवान श्रीकृष्णांचं मंदिराचं मार्जन करण्यामध्ये लावलं, पाय भगवंतांच्या मंदिरामध्ये चालण्यासाठी वापरले, डोळे भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी वापरलं, नाक जे आहे ते भगवंतांच्या चरणावरती अर्पण केलेल्या फुलांचा सुवास घेण्यासाठी वापरलं, त्यानंतर कान जे आहेत हे भगवंतांच्या विविध कथा लीलांचं श्रवण करण्यासाठी वापरलं, जिव्हा जी आहे ही त्यांनी भगवंतांच्या चरणावर अर्पण केलेल्या तुळशीला चा स्वाद घेण्यासाठी वापरलं, किंवा आपण आपल्यासाठी आणखीन सोप्या पद्धतीने म्हणू मिसळ प्रसाद खाण्यासाठी वापरलं, भगवंतांना अर्पण केलेल्या. मला माहित नाही आज आहे की नाही, तर जरी नसले तरी जो काही प्रसाद असेल तो. तर अशा प्रकारे सर्व इंद्रियांना अंबरीश महाराजांनी भगवंतांच्या सेवेत युक्त केलं. आणि हेच भगवान श्रीकृष्ण एका साधकाला सांगतायत की जर तुम्हाला तुमच्या ह्या कामरूपी शत्रूवरती विजय प्राप्त करायचा असेल तर तुमच्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावा. आणि बुद्धी जी आहे, बुद्धी
ह्या बुद्धीचा योग्य वापर करून, आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, आपली बुद्धी पण दूषित आहे कामाने, मग आपण योग्य बुद्धी कुठली अयोग्य बुद्धी कुठली कसं कळणार? तर शास्त्रांचं अध्ययन करून, शास्त्रांचं अध्ययन करून आपल्याला कळतं की काय योग्य बुद्धी आहे, विवेक ज्याला म्हणतो. ह्याद्वारे आपण चांगल्या पद्धतीचा योग्य विचार किंवा योग्य निर्णय घेऊ शकतो. तर हे भगवान श्रीकृष्णांनी ह्याच्यामध्ये ही आपल्याला नीती दिलेली आहे. आपल्या स्वतःचं बळ म्हणजे आपली दृढता. प्रभुपाद म्हणतात जर दृढता नसेल तर मनुष्य प्राण्यासमानच आहे, कारण प्राण्यांमध्ये कुठलीही दृढता नसते. त्यामुळे दृढता ही असली पाहिजे. आणि अर्जुनासारखी विजय शक्ती म्हणजे श्रीमती राधाराणीच्या प्रती ही प्रार्थना अर्पण करून की मी हे सगळं कार्य तुमच्या आणि भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी करत आहोत, तरी कृपया सदैव मला तुमच्या सेवेमध्ये नियुक्त ठेवा. तर या दृष्टिकोनातून आपण जर कार्यरत राहिलो तर नक्कीच भगवंतांच्या कृपेने आपल्याला विजय प्राप्त होईल. आणि मग भगवान श्रीकृष्ण आणखीन विविध राजांचा त्याचा विचार सांगून म्हणतात की हे करणं किती महत्वाचं आहे. पुढे शेवटी एवढं सगळं ऐकल्यानंतर युधिष्ठिर महाराजांच्या मनामध्ये विचार येतो की हा जरासंध नेमका आहे तरी कोण, की तुमच्यासारख्या महान व्यक्तिमत्वाच्या समोर येऊन सुद्धा एखादी पाकळी किंवा हिंदीमध्ये पतंगा म्हणतात, जशी अग्नीमध्ये गेल्यानंतर जळून भस्म होते, तर हा तुमच्यासमोर काय आहे म्हणे, तो तुमच्यासमोर आल्यानंतर खरं म्हणजे जळून भस्मच झाला पाहिजे होता, तरी हा कसा काय जिवंत आहे, कोण आहे नेमका हा जरासंध, असा प्रश्न युधिष्ठिर महाराज या ठिकाणी करतात. आणि त्याच्या उत्तरामध्ये मग भगवान श्रीकृष्ण त्याचा पूर्व इतिहास सांगायला सुरुवात करतात. ते म्हणतात की मगध राजाचा जो एक राजा होता बृहद्रथ, हा अतिशय रूपवान, बलवान, धनवान होता, उत्तम सद्गुणांनी युक्त होता. अजून काही मला मेसेज आलेला नाही प्रसाराचा, म्हणून मी कथा कंटिन्यू करतोय. जसाही मेसेज येईल आपण त्या ठिकाणी कथाला विराम देऊया. तर अतिशय उत्तम सद्गुणांनी युक्त होता आणि त्याचा काशीराज यांच्या 2 जुळ्या मुलींशी विवाह झाला. आणि त्याने त्याच वेळी त्या दोन्ही पत्नींना सांगितलं की तुम्ही जुळ्या पत्नी आहात, त्यामुळे मी कधीही तुमच्या बरोबर विषम व्यवहार करणार नाही, तुम्हाला नेहमी समानतेनं मी वागवीन. आणि तशाच प्रकारे तो सदैव वागत राहिला. पण अनेक वर्ष झाली, त्याचं युवा अवस्था पूर्णपणे संपली, तरी देखील त्यांना पुत्रप्राप्ती काही झाली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मग त्यांनी अनेक प्रकारचे यज्ञ, विधी, पुत्रेष्टी यज्ञ, मांगलिक इत्यादी बरंच काही केलं, तरी सुद्धा त्यांना पुत्रप्राप्ती झाली नाही. आणि एक दिवशी अचानक त्यांच्या राज्यामध्ये गौतम गोत्रीय महात्मा कक्षीवान यांचे पुत्र चंड कौशिक मुनी हे आले. ते वास्तविक रूपामध्ये तपस्या करीत कुठेतरी जंगलामध्येच बसलेले असतात, पण अचानक ते त्यावेळी त्यांच्या राज्यामध्ये येऊन प्रकटले. मग लगेच हा जो राजा होता बृहद्रथ, तर हा लगेच आपल्या सर्व पत्नींसमवेत, इतर ब्राह्मणांसमवेत आणि वेगवेगळ्या प्रकारची त्यांचं स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची रत्न इत्यादी वस्तू घेऊन तो तिकडे त्यांच्यापाशी जातो आणि त्यांना प्रसन्न करतो. तर मुनी आपल्या ध्यानामधून बाहेर येऊन तेही पाहतात की असा राजा माझ्यासमोर आलेला आहे. आणि मग ते म्हणतात की तुला काय पाहिजे, कशी काय तुम्ही आला तिथे मला भेटायला. त्यावेळी बृहद्रथ राजा म्हणतात, ते म्हणजे त्यांची जी दुःखी अवस्था असते त्या दुःख अवस्थेमध्येच ते बोलतात की वास्तविक रूपामध्ये मी आता वनात चाललेलो आहे, मला काही पुत्रप्राप्ती होत नाहीये आणि आता मी माझं वय पण जास्त झालेलं आहे, तर त्याच्यामुळे मी आता विचार करतोय सर्व राज्याचा त्याग करून वनामध्ये निघून जाईन. तर मुनी त्यांचं हृदय जरा गदगद होतं आणि ते म्हणतात की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तर तुला पाहिजे तो वर माग. तर पुन्हा राजा म्हणतात की काय मुनीवर मी आता वर मागणार, मला आता राज्यही नको, पुत्रही नको आणि काहीच नको. हे ऐकल्यानंतर त्या मुनींचं
हृदय पूर्णपणे द्रवतं. आणि ते म्हणतात की हे राजन, तुम्ही असा अजिबात विचार करू नका. तुम्ही मी आता काहीतरी तुमच्यासाठी उपाययोजना विचार करतो. आणि म्हणून लगेच ते ध्यानास्थ बसतात. आणि जसे ते ध्यानस्थ बसतात तर ते ज्या आंब्याच्या झाडाखाली बसले होते त्या झाडावरनं एक आंबा गळून त्यांच्या मांडीवर पडतो. आणि तिथे उल्लेख येतो, भगवान श्रीकृष्ण सांगतात की तो आंबा कुठल्याही हव्याच्या झोतामुळे पडला नाही किंवा कुठल्याच्या पोपट्याच्या चोचीला लावल्यामुळेही पडला नाही, तो आपसुकच पडला होता. आणि असा आंबा मिळाल्यानंतर चंड कौशिक ऋषी ते राजाला देतात आणि म्हणतात की राजन, तुमच्या सर्व मनोकामना ह्या फळाच्या माध्यमातून पूर्ण होतील. आता तुम्हाला वनामध्ये जायची आवश्यकता नाही. तुम्ही चांगल्या प्रकारे प्रजेवरती राज्य करा, पुत्र प्राप्ती करा, आणि जेव्हा तुमचा पुत्राला तुम्ही राज्याभिषेक कराल त्यावेळी तुम्ही वनामध्ये निघून जा. आणि हे ऐकल्यानंतर राजा खुश होतात आणि ते आंबा घेऊन परत येतात आपल्या पत्नी समवेत. आणि ते आपल्या दोन्ही पत्नींना तो आंबा देतात, कारण त्याने सांगितलं असतं की मी तुमच्यावर कधी विषम व्यवहार करणार नाही. मग त्या दोघी पत्नी काही जास्त विचार न करता त्या आंब्याचे 2 भाग करतात आणि दोघी जणी त्या ग्रहण करतात. आणि मुनीच्या आशीर्वादानुसार लवकरच त्या गर्भवती होतात. आणि गर्भवती झाल्यानंतर महिने वाढत जातात. त्याचबरोबर सगळ्या राज्यामध्ये आनंद होत जातो, कारण सगळ्यांना ह्यामुळे फार आनंद होतो. आणि मग शेवटी प्रसवाची वेळ आल्यानंतर योग्य वेळी त्यांना ते जन्म देतात. पण जे जन्म ज्या गोष्टीला देतात ती गोष्ट बघून दोघी बहिणी हैराण होतात, कारण दोघी बहिणींना बाळाचा अर्धा भागच जन्माला आलेला असतो. एकच हात, एकच पाय, एकच डोळा, अर्ध डोकं, अशा दोघी बहिणींना एक एक अर्धा अर्धा भाग होतो. आणि हे बघून त्या दोघी, तिथं वर्णन येतं की त्या अबला होत्या. आणि ह्या अबला दोघी बहिणींना हे सगळं बघून त्या एकदम भयभीत होऊन जातात की आता काय. आणि म्हणून ते लगेच आपल्या त्या सेवेकरींना सांगतात की ह्याची काहीतरी विल्हेवाट लावून टाका. आणि मग हे त्या सेवेकरी ज्या प्रसवाच्या वेळी असतात ना, धाई म्हणतात हिंदीमध्ये त्याला, त्या घेतात, ते एका फडक्यामध्ये बांधतात आणि राजवाड्याच्या थोडंसं बाहेर दूर जाऊन तिथे एका ठिकाणी जाऊन टाकतात आणि परत येतात. आणि कोणाला काही कळू देत नाहीत. पण तिकडेच जरा नावाची एक राक्षसी फिरत असते. तर ही जरा नावाची राक्षसी फिरता फिरता जिचं कार्य असतं मांस आणि रक्त भक्षण करणं, तर ती बघते असे 2 मांसाचे तुकडे पडलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये अजून वर्णन येतं, भगवान श्रीकृष्ण वर्णन करतात की ते जे 2 अर्धे भाग होते ते निर्जीव नव्हते, त्याच्यामध्ये प्राण होता. पण तरी देखील ह्या दोघी त्याला त्याग करतात. तर ही जरा जी राक्षसी असते ही तेच बघते की ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये प्राण दिसतोय. आणि ती विचार करते, आता मला जिथं न्यायचंय तिथं नेण्यासाठी जरा व्यवस्थित असावं, म्हणून ती विचार करते की ह्याला एकत्र जोडून नेते. आणि म्हणून ती त्याला जोडते. आणि जशी जोडते तर ते पूर्ण बाळ एकत्रित होतं आणि अतिशय तेजपुंज असं तिच्या पुढे ते बाळ दिसायला लागतं. आणि ते वज्रासमान चमकदार असतं. तर हे सगळं बघून त्या जरा राक्षसीला समजतं की हे काही साधारण बालक नाहीये, हा राजपुत्र आहे आणि मी ह्याचा वध करणं उचित नाही. मी नक्कीच ह्याला परत राज्यामध्ये जाऊन दिलं पाहिजे. आणि म्हणून ती हा विचार करून आपलं स्वतःचं रूप परिवर्तित करते आणि एका सुंदर स्त्रीचं रूप धारण करून आपल्या कुशीमध्ये त्या बाळाला घेऊन, मांडीवरती आपल्या हातामध्ये बाळाला घेऊन जाते. आणि त्याच्या आधी होतं असं की जसंही त्याला जोडलं जातं तर ते बाळ पण जोर जोरात रडायला लागतं, कारण आता त्याला भूक लागलेली असते. आणि तो लगेच आपल्या हाताची मुठीच तोंडामध्ये घालून जोर जोरात रडायला लागतो. आणि त्याच्या रडण्याचा आवाज, त्याचं वर्णन केलेलं आहे की ज्याप्रमाणे पाऊस पडायच्या आधी मेघांची गर्जना होते
अशा प्रकारचा आवाज रडण्याचा त्याचा झाला. तो एवढा मोठा आवाज झाल्यानंतर तो राजवाड्यापर्यंत नक्कीच पोहोचला होता, कारण ते काही जास्त दूरवरती फेकलं नव्हतं. तर त्यामुळे पूर्ण राजवाड्यात तो आवाज पसरला आणि सगळे अचानक भयभीत झाले, आश्चर्यचकित झाले की एवढ्या मोठ्या बाळाचा रडण्याचा आवाज येतोय कुठून. तसंही बऱ्याच जणांना माहितीच होतं की हे आता 9 महिने तर होत आलेले आहेत, म्हणजे प्रसवाची वेळ पण झालेली आहे. मग हे सगळं झाल्यानंतर काय आहे, काय आहे, असं करून सगळेजण जमले. राजा आले, दोन्ही या त्यांच्या राजपत्न्या आल्या आणि ही सुंदर स्त्री ह्या बाळाला घेऊन तिथे येते आणि ती म्हणते, हे घ्या राजन, हे तुमचं बाळ आहे. आणि मग ती सगळं सांगते की वास्तविक रूपामध्ये तुमच्या पत्नींना हे 2 अर्धे भाग झाले होते आणि म्हणून तुमच्या त्या दासींनी सर्व हे तुकडे इथे फेकून दिले. पण मी जेव्हा त्याला जोडलं तेव्हा हे बाळ आलं, जन्माला आलं. त्याचे प्राण पूर्णपणे जागृत झाले आणि ते पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की मी ह्याला न मारता मी तुम्हाला हे परत केलं पाहिजे आणि म्हणून ती हे देण्यासाठी मी तुमच्याकडे आलेली आहे. त्यानंतर कोणी न विचारताच ही राक्षसी स्वतःचा बद्दल सांगायला लागते. त्यामुळे मी कोण आहे, तर वास्तविक रूपामध्ये मी वेशीवरती राहणारी, अनेक रूप धारण करणारी राक्षसी आहे. खऱ्या अर्थाने मला ब्रह्माजीने सृष्टी केली तेव्हा ग्रहदेवी या नावाने संबोधलेलं आहे आणि अनेक दानवांचा विनाश करण्यासाठी त्यांनी माझी निर्मिती केलेली आहे. त्यामुळे बरेच लोक माझी पूजा, ग्रहदेवी या नावाने माझी पूजा करतात, त्यांच्या घराच्या भिंतीवरती माझं चित्र लावून. माझं चित्र आणि एक युवती जिच्याबरोबर अनेक बाळं आहेत. आता मला माहीत नाही ही संस्कृती अजून आहे की नाही, कुठे तुमच्यापैकी कोणीतरी पाहिली असेल नसेल माहीत नाही, पण या ठिकाणी जरा अशी वर्णन करत आहे की अशा प्रकारची ग्रहदेवीची पूजा केली जाते. आणि जे लोक अशा प्रकारे माझी पूजा करतात तर अशा लोकांच्या घरामध्ये सदैव समृद्धी येते, याची जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि जे करत नाहीत त्यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हानी होतात. आणि मग तुमच्या घरात सदैव माझं पूजन अनेक काळापासून होत आलेलं आहे आणि त्यामुळे मी तुमच्यावरती अतिप्रसन्न आहे आणि मी सदैव तुमच्या ग्रहाचं सदैव रक्षण करत राहते. आणि जेव्हा सदैव असं पूजन चाललेलं असतं तर तेव्हा माझ्या मनामध्ये हाच विचार येतो की मी तुमच्या प्रती हे ऋण, तुमचे उपकार कसे फेडू. आणि आज हा योग्य दिन आला आणि मला वाटलं की हे उपकार मी अशा प्रकारे फेडले पाहिजेत. ती म्हणते की वास्तविक रूपामध्ये माझ्यामध्ये अख्खा मेरू पर्वत खाण्याची क्षमता आहे, तर हे छोटंसं बाळ काय. पण जेव्हा मला हे कळलं की हे विशेष बाळ आहे, राजपुत्र आहे, तेव्हा मी ठरवलं की हे तुम्हाला परत करावं आणि असं करून मी हे तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्यावेळी ती फक्त एक विनंती करते, ती माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही ह्या बालकाला माझ्या नावावरती नाव द्या. आणि मग त्यावेळी बृहद्रथ राजा म्हणतात की कारण हे जरा नावाच्या राक्षसीनं ह्या दोन्ही भागांचा संधी केली म्हणून ह्याचं नाव जरासंध असं ठेवण्यात येईल. आणि अशा प्रकारे ह्या जरासंधाचा पुढे देखभाल केला जातो, त्याला वाढवलं जातं. आणि मग काही काळ झाल्यानंतर तो युवा अवस्थेमध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा ते चंड, त्यांचं नाव विसरलो मी, चंडक ऋषी हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी येतात आणि ते यांचा भविष्य कथन करतात की हा जरासंध राजा जो आहे हा महान पराक्रमी होईल, बलशाली होईल, सर्व राजांचा राजा होईल, 4 वर्णातील लोकांना वेगळ्या चांगल्या प्रकारचा आश्रय प्रदान करेल, त्याला स्वतःला महादेवांचं दर्शन होईल. आणि तो अशा प्रकारचं ते आणखीन बऱ्याच काही गोष्टी सांगतात. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर ते पुन्हा तिथून निघून जातात. मग बृहद्रथ राजा यथायोग्य जरासंधाचा राज्याभिषेक करतात, त्यांना राजा म्हणून घोषित करतात आणि आपल्या पत्नींसमवेत वानप्रस्थ घेऊन वनामध्ये निघून जातात. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात
की ज्या प्रकारे कंसाचा वध झाला, तर त्या वध झाल्यानंतर जरासंधाने मथुरेवरती जे आक्रमण सुरू केलं ते पाहून अनेक राजे आणि अनेक राज्यांचे राजे ह्या सर्वांनी ह्या जरासंधाची उपेक्षा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून कोणीही त्याला जास्त भाव देईन असं झालं. तर तेथे असं वर्णन येतं की 99 वेळा त्यांनी गदा फिरवली. जेव्हा कंसाचा वध झाला आणि ही बातमी पोचली तर त्यांनी 99 वेळा गदा फिरवली आपल्या राज्यामध्ये आणि ती फेकली आणि ती 99 योजन दूर जाऊन मथुरेमध्ये पडली. आणि त्या स्थानाला आजही गदा वसानके असं म्हणतात. आता मला माहित नाही, मी काय याचं रिसर्च नाही केलं याचं हे स्थान एक्झॅक्टली कुठे आहे, पण असं काहीतरी स्थान आहे. तर म्हणून अंततः ह्या गोष्टींचा सगळा सारांश करत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की नीतीचं पालन करण्यासाठी कुकर, अंधक आणि वृष्णी वंशातील अनेक योद्ध्यांनी जरासंधाची उपेक्षा केली. आणि म्हणून जरी आम्ही त्याला मारण्यासाठी सक्षम असलो तरी आम्ही न मारता त्याची केवळ उपेक्षाच केली आहे. आणि ह्या गोष्टीमध्ये या आजच्या या कथेमध्ये आपण इथं विराम देऊया. या कथेचा सारांश रूपामध्ये आपण पाहिलं की राजसूय यज्ञ करण्यासाठी युधिष्ठिर महाराज पात्र जरी असले तरी त्यांनी आपल्या मंत्रींशी, इतर मुनींशी आणि आपल्या बंधूंशी सल्ला मसलत केली. भगवान श्रीकृष्णांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलं. भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशानुसार जरासंधाचं वध करणं किती महत्वाचं आहे हे समजून घेतलं. पण त्याच्यावर देखील पुन्हा विचार विनिमय केला की खरंच करण्याची गरज आहे का. आणि त्याच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांनी त्यांना जरासंधाच्या जन्माची कथा सांगितली आणि जरा राक्षसी कोण होती ह्याचा देखील आपण विचार केला. या गोष्टींचा विचार करून आपण या ठिकाणी विराम देऊया. फार फार धन्यवाद. हरे कृष्ण.